हॅलो नमस्ते, स्वागत करते तुमचं मी माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये. तर आज मी तुम्हाला आहे ते पूर्ण टी शर्ट आहे तो शिवून दाखवणार आहे. तो टी शर्टची कटिंग मी पहिल्यांदा तुम्हाला दाखवते. टी शर्टची कटिंग करून घेतलेली आहे. हे पहा, हे टी शर्टची कटिंग करून घेतलेली आहे. ते आहेत ते फ्रंट आहेत आणि हे आहे ते बॅक आहे आणि ह्या आहेत त्या बाजू आहेत. हे 20 टी शर्टच्या बाजू आहेत. तर ह्या अशी पट्टी लावते मी बाजूला. ही आहे ती पट्टी आहे. तर ही आहे ती बाजूची कटिंग आहे. मी आज तुम्हाला पूर्ण टी शर्ट शिवून दाखवते. आज आहे तो मी पूर्ण टी शर्ट शिवून दाखवते. तर पहिलं तर मी हे फ्रंट तयार करून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता, हे फ्रंटला आहे तो बटनपट्टी. ही बटनपट्टी बनवून घेतलेली आहे. छान असं कॉम्बिनेशन आहे. ऑरेंज कलरचा टी शर्ट आहे आणि त्याला हे कोणता कलर आहे याचं हे कॉम्बिनेशन आहे छान, म्हणजे स्किन कलर आहे. ही कंपनीची ऑर्डर आहे. तर तुम्ही पाहू शकता, बटनपट्टी ही ह्या कलरची बटनपट्टी आणि कॉलर या कलरची आहे आणि बाजूला पण पट्टी आहे ती ह्याच कलरची आहे. तर पहिल्यांदा तर ही बाजू आहे, म्हणजे ही बाजू आहे ती ही अशा प्रकारे ही बाजू आहे. तर याला आपल्याला याचं कॉम्बिनेशन द्यायचं आहे. ह्या पट्टीचं आहे ते कॉम्बिनेशन द्यायचं आहे. त्यासाठी ही बाजूला आपण पहिल्यांदा तर हे लावून घेऊ. तर मी ओव्हरलॉकवरती हे बाजूला लावून घेते. तर तुम्ही पाहू शकता, हे असं फोल्ड करायचं आणि फोल्ड केल्यानंतर हे आहे ते ओव्हरलॉकला असं जॉईन करायचं, म्हणजे आपली बाजू आहे ते तयार होते. आणि वरून एक पट्टी शिलाई द्यायची, कारण आहे बाजू आहे ते म्हणजे असं फोल्ड होणार नाही, त्यासाठी वरून एक दाब टीप द्यायची. तर पहिल्यांदा तर हे मी तुम्हाला बाजू करून दाखवते. एका टी शर्टसाठी म्हणजे आपल्याला दोन्ही साईडच्या 2 बाजू लागणार आहेत. त्यासाठी मी पहिल्यांदा तर 2 बाजू आहे ते करून घेते. 2 बाजूला आहे ते मी पट्टी लावून घेते. हे पहा, आपल्याला ह्यातले आहेत ते 2 बाजू घ्यायच्या आहेत. मी प्रत्येक बाजू म्हणजे एकदम बाजू बनवायला घेतलेल्या आहेत. एकदम बाजू बनवायला घेतलेल्या आहेत. मी पहिल्यांदा तर एका पीसची बाजू कट करते आणि तो तुम्हाला टी शर्ट बनवून दाखवते. तर ही आहे ते एक बाजू आहे. तर चला तर आपण याला वरची शिलाई मारून, ही बाजू आहे तर आपण ही पट्टी लावलेली आहे. तर आता आपण हा सिंगल, याच्यावरती ही सिंगल शिलाई मारून घ्यायची. सिंगल शिलाई, तर ही शिलाई मारून घेतलेली आहे मी. दाब शिलाई म्हणतात त्याला. ही शिलाई मारून घेतलेली आहे. तर ह्या झालेल्या आहेत आपल्या 2 बाजू. तर याला शिलाई मारून घेतलेली आहे. यानंतर हे आपल्याला हे असं फोल्ड करायचं आहे आणि याला आपण इथं एक बाजूला अशी पक्की करून घ्यायची, म्हणजे बाजू पक्की होती. एक शिलाई मारून घ्यायची. तर ही घेतलेला आहे आता मी बॅक, कारण आपली फ्रंट बाजू आहे ते तयार झालेली आहे. तर ही घेतलेली आहे आपण बॅक. ही बॅक याच्यावरती ठेवायची आणि आपण आता याला जोडणार आहोत, तो हा फ्रंट जोडणार आहोत. बॅक आणि फ्रंट जोडायचं. तुम्ही पाहू शकता, हे जॉईन करायचं. हे पण ओव्हरलॉकवरतीच करायचं, म्हणजे पटकन होतं आपलं काम, हे पटकन आवरलं जातं. तर ही बॅक आणि फ्रंट आहे ते मी जोडून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता, ही बॅक फ्रंट आहे जोडलेलं आहे. आता आपल्याला ह्याला लावायची आहे ती बाजू लावायची आहे. ती बाजू आपण, ही बाजू आहे ती बाजू आपण उलटी घ्यायची, ही अशी लावायची. अशा प्रकारे ही बाजू आपण लावून घ्यायची. मायरा काय होतंय, मायरा आमची अजिबात काम करून देत नाही, नुसतं मध्ये मध्ये करते. पहा, ही दोन्ही साईडच्या बाजू आहेत ते मी असं लावून घेते. व्हिडिओ मी कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे. दोन्ही साईडच्या बाजू लावून घेतल्यानंतर साईड सुद्धा आपल्याला ओव्हरलॉक वरती जोडायचे. ओव्हरलॉकची शिलाई ही एकदम पक्की शिलाई होती, तुम्ही पाहू शकता. आता ही आहे ती आपण बाजू पण लावलेली आहे. आता ही बाजू आपण ओव्हरलॉक वरती जॉईन करून घ्यायची. दोन्ही साईड आपल्याला जॉईन करून घ्यायचं. दोन्ही साईड आपल्याला जॉईन करून घ्यायची. आता आपलं काम राहिलेलं आहे ते फक्त खालचं फोल्डिंग आणि कॉलर पण रेडी आहे. आता हा झालेला आहे आपला पूर्ण टी शर्ट रेडी. आता आपल्याला याला लावायचे आहे कॉलर. चला तर आता आपण याला कॉलर लावून घेऊ. काय आलं, मी हे 20 कॉलर आहे ते इकट्ठे बनवून ठेवलेले आहेत आणि यातली एक कॉलर घेणार आहे आणि एक कॉलर आहे ती आपल्याला याला लावायची, ह्या पीसला लावायची. चला तर मग लावून घेऊ. कॉलर लावताना, कॉलर लावायला पण अगदी सोपी आहे. इथं टक्स दिलेले असते, ते टक्स आहेत ते त्या टक्सच्या बरोबर मध्ये ठेवून आपल्याला ही कॉलर लावायची. हे असे टक्स दिलेले असतात, इकडून एक आणि इथं एक. हे जॉईन करायचे आणि हे आपल्याला नंतर लावायचे.
म्हणजे जो कटिंग मास्टर असतो तो हे टक्स वगैरे मारले जातात तोच मारून देतो. त्यासाठी आपल्याला जे सिलाई कारागिरी जो करतो त्याच्यासाठी हे खूप सोपं जातं. कॉलर लावायला म्हणजे एवढं अवघड नाहीये. जर टक्स मारलेले असतील तर आपण म्हणजे कोणताही विचार न करता पटकन आपल्याला कॉलर लावता येते. आपण आपण ही कॉलर पण लावून झालेली आहे. ही कॉलर आपण सिंगल वरती पॅक केलेली आहे म्हणजे ही कच्ची सिलाई म्हणतात. आता याला आपण ओव्हरलॉक वरती लावायचं आणि ओव्हरलॉक वरती लावताना त्याला आपण लेबल सुद्धा लावणार. लेबल सुद्धा लावायचं किंवा तुम्ही वरती सिलाई मारताना सुद्धा लेबल लावू शकता. हे पहा. पूर्ण आपली कॉलर सुद्धा रेडी झालेली आहे. तर आता मी तुम्हाला टी-शर्ट आहे ते सुईचा करून दाखवते. आता आपलं राहिलेलं आहे ते फक्त हे खालचं फोल्डिंग हे फोल्ड करायचं ते राहिलेलं आहे. टी-शर्ट मी तुम्हाला सुईचा करून दाखवते तर तुम्ही पाहू शकता टी-शर्ट. मी पूर्ण टी-शर्ट आहे हे सुईचा करून दाखवते. बघा. पूर्ण टी-शर्ट आहे तो मी सुईचा केलेला आहे. तर मी तुम्हाला हा टी-शर्ट घालून सुद्धा दाखवते. हा टी-शर्ट आहे तो माझ्या मापाचा नाहीये. पण तरी सुद्धा मी घालून दाखवते. माझ्या मापाचा नाहीये हा. हे पहा. याला येणार आहे ते इथं बटन येतील आणि इथं खाली आहे ते थोडंसं असं हे फोल्ड होईल. तर कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच पुढच्या एका छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत थँक्यू.